उठ. नाही साहेब, नाही साहेब, मला नाही जायचं, नाही जायचं साहेब, मला काय जायचं. काय चाललंय काय काय चाललंय काय गोंधळ आहे? साहेब हा अरे हा तर तोय ज्याला आपण किती दिवसापासून शोधतोय गुन्हेगार. गंमत गंमत केली मी अशी गंमत करत असतो मी अधून मधून. साहेब मी ज्योतिष प्रल्हाद बडवे. नमस्कार मी इन्स्पेक्टर मार्तंड जामकर. साहेब अहो कसला ज्योतिष साहेब मगाचपासून इथे येऊन नुसताच बसलाय. जा म्हणतोय जाईना म्हणतोय त्याच्या कुंडलीत कसला तरी ग्रह दोष आहे त्याच्यामुळे त्याच्या हातून गुन्हा होणार आहे म्हणून आधीच येऊन बसलाय. अहो जा म्हणतोय तर जाईना साहेब. ग्रह दोष आहे हो साहेब. म्हणजे तुम्हाला आधीच कळतं तुम्हाला अटक होणार आहे. सगळ्यांना हे कळलं तर किती बरं होईल आमचं कामच कमी होईल. हे बंद करायची वेळ आहे. गंमत करता तुम्ही. हसा जेवढं हसायचं तेवढं हसून घ्या पण पुढच्या 24 तासात मी इथून बिलकुल जाणार नाही. माझ्या कुंडलीत ग्रह दोष आहे. मी इथंच बसणार. धर्मशाळा कधी यायला राहायला का चालले का या गावात? याला इथे राहायचंय. गावातले लोक म्हणतात उत्सव केल्यावर संकट कमी होतं. योसले सागळून द्यायला. नाही साहेब, नाही साहेब, नाही साहेब. ऐक आपण शांतपणे बोलू. बंदूक इकडे दे. मला हलक्यात घेऊ नका. मी 100% खरं सांगतोय. अहो माझा अभ्यास आहे. आतापर्यंत माझा अभ्यास कधीच खोटा ठरलेला नाहीये. मला इथे 24 तास राहून देत नंतर मी निघून जाईन. तुला खरंच वाटतं तुला गोळी झाडता येईल? हात थरथर कापतात तुझे. पोलिसावर बंदूक उगारतो येऊन झाला. मी सांगितलेलं की नाही की माझ्या हातून गुन्हा घडणार आहे म्हणून. अहो माझं भविष्य कधीच खोटं ठरत नाही. हां माझ्या योगमध्ये हेच होतं आणि आलोक नाही जेलमध्ये. थांब जरा. तुला फार समजतं ना. मला सांग मला मूल कधी होणार आहे? काय साहेब काय मस्करी करताय? अहो आधी लग्न तरी करा. लग्न आधीच तुम्हाला मुलं हवे. सुधाकर तुझा हात दाखव. माझा सुधाकर तुझा हात दाखव. याचा अर्थ काय होतो? सुधाकर तुझा हात दाखव. सुधाकर तुझा हात दाखव. बघा हा याचं प्रमोशन कधी होईल? सांगा. एवढ्यात तुमचं प्रमोशन नाही. हात पुसला ना कसं होईल? पैसा हा सांगा. नशिबात खूप पैसा आहे पण तो दारावरती अडकून पडलाय. लगेच नाही मिळणार. साहेब हे श्यामलच्या विम्याबद्दल बोलतात का? तुमच्या जीवनात दुःखाचा डोंगर कोसळलाय. तुमच्या जवळील व्यक्ती कोणी दगवली तर नाही ना? तुमच्या बायकोचं काही बरं वाईट तर झालेलं नाही ना? हा ही सगळी माहिती गोळा करून आला. मला सांग माझ्या भाऊकीकडून मला काही धोका आहे का? अहो जामकर साहेब भाऊकीकडून घात व्हायला भाऊकी तर असायला पाहिजेत. अख्ख्या गावात जामकरांचं फक्त एकच घर आहे आणि तुम्हाला कोणी भाऊच नाही. फक्त एक लहान बहीण आहे. हा सांग माझ्या बहिणीबद्दल सांग. तिचं भविष्य सांग. जामकर साहेब मी तिचा हात बघितल्याशिवाय तिचं भविष्य सांगू शकत नाही. पण एक गोष्ट नक्की आहे. तुमच्या बहिणीच्या आयुष्यावर एक संकट घोंगावतंय. हे संकट कधीही झडप घालेल. येत्या काही दिवसात तुमची बहीण तुमच्यापासून कायमची दूर जाईल. अटक आला 24 तास सोडू नका. त्या आर्याकडून पैसे घेऊन तिला लवकरात लवकर हे गाव सोडायला भाग पाडला पाहिजे. तिचं काही करूही शकणार नाही मी कारण तिचा भाऊ आहे पोलीस आणि जामकर काही शांत बसणार नाही. मला असं काहीतरी डोकं लावलं पाहिजे. आर्याकडचे पैसेही माझ्याकडे आले पाहिजेत आणि आर्या माझ्या आयुष्यातून निघूनही गेली पाहिजे. लालीजी आज दोघी मैत्रिणी दुकानावर कसं काय? ते मला जरा सामान आणायचं होतं आणि आर्यातही घरात एकट्या बसून बोर झाल्या असत्या. म्हटलं चला माझ्यासोबत. बरं केलं. अहो
उत्सव जवळ आलाय ना, मला ब्लाऊज शिवायचा होता. शिवूया की मग. शिवूया म्हणजे माप घ्या की. नाही, मला माहितीये तुम्ही ब्लाऊज शिवता, बायकांना नाही शिवत. पण बायको आहे मी तुमची. मला हात लागला तर माझी काय हरकत नाहीये. बाकी एवढं शिवायचे ना. झालं माप घेऊन. झालं लगेच. बरं चला, मी जरा सामान घेऊन येते, मग आपण घरी जाऊया. तुम्ही बोलत बसा. आलेच. गोपाळजी, कधी थांबणार आहे हे सगळं? काय? हीच तुमची नाटकं. तुम्ही लालीताईंपासून कधी वेगळं होणार? कधी आपण लग्न करायचं? आर्या, अगं हे दुकान आहे इथं, सगळ्यांसमोर इथे नको हा विषय काढून, नंतर बोलू आपण. गोपाळजी, मी प्रत्येक वेळी लग्नाचा विषय काढला की तुम्ही बघू बघू म्हणून तो टाळता. आता नको झाले का मी तुम्हाला? जड वाटतंय आता? अरे अगं असं काहीच नाहीये, तू चुकीचा अर्थ काढू नको. माझं लय प्रेम आहे तुझ्यावर. तुला एखाद्या राणीसारखं ठेवायचंय मला. मला थोडा वेळ दे, मी पैसे कमवते. एकदा पैसे जमा झाले. गोपाळजी, काही गरजच नाहीये ना पैशांची व्यवस्था करण्याची. तुझ्याकडे आहेत ना पैसे. अरे हा बघ, तुझ्याकडचे पैसे ठीक आहेत. हे बघ आर्या, तू तुझ्या पोटात वाढणारं बाळ ही सगळी माझी जबाबदारी आहे. आणि ती जबाबदारी पार पाडण्यासाठी माझ्याकडे पैसे नको का? ती मला काय पैसे घेणं पटत नाही. गोपाळजी, काय बोलताय हो? आपले पैसे आहेत ते. हे बघा, मला आता पैशांपेक्षा वेळ खूप महत्वाचा आहे. आपण आता वेळ वाया न घालवता लवकरात लवकर लग्न करूयात. आर्या, मला सगळं कळतंय तुझी. ऐक, उत्सव आलाय, सगळं गाव उत्सवामध्ये बिझी असेल. त्याच रात्री मी तुझ्या घरी येतो. तू कपड्यांची बॅग, पैशांची बॅग तयार ठेव. त्याच रात्री आपण इथून पळून जाऊ. गोपाळजी, पळून? दादाचं काय मग? आपण पळून जाऊ, लग्न करू. नंतर दादाला समजवू ना, पण आता आपण इथून निघणं गरजेचं आहे ना. गोपाळजी, माझ्या मनावरचं खूप मोठं ओझं तुम्ही हलकं केलंय. ड्रेस छान आहे, तुमचा वाटत नाही? हो, लालीताईंनी दिलाय. हो, अहो काय झालं, माझ्याकडनं चुकून त्यांच्या अंगावर चहा सांडला आणि त्यांचे कपडेच खराब झाले. मग मी माझा ड्रेस दिला त्यांना. आर्या ताई, झालंय काम, चला.